चहा, समोसा, मिरच्या हा सकाळचा स्वादच. या मग सकाळच्या नाश्त्याला आपण. चला मग रेसिपी सुरू करूया. 3 बटाटे घेतले स्वच्छ धुवून आणि त्याच्या खापा करून घेतल्यात. आणि हिरवा वाटाणा होता तो रात्री भिजत घातला, तोही छान भिजला. आता आपण शिजवून घेऊया बटाटा आणि वाटाणा. कुकरला लावून घेऊया आपण आणि गॅसची फ्लेम चालू करूया. आणि त्यावर कुकर ठेवून घेतलं. मैदा हा मी 1 वाटीभर घेतला चाळून. त्यामध्ये थोडं तेल आणि ओवा आणि चवीनुसार मीठ टाकून घट्टसर हा पिठाचा गोळा तयार करून ठेवून दिलेला आहे. आता तोपर्यंत हा बटाटा आणि वाटाणा शिजून तयार झालेला आहे. तोपर्यंत आपण समोश्याचा मसाला तयार करून घेऊया. न मसाले बाहेरचे टाकता घरचाही खमंग आणि चविष्ट मसाला होतो. त्यासाठी मी बडीशोप, जिरं आणि धणं, 2 मिरं आणि 2 लवंगा घेतल्या आणि ह्या खमंग भाजू द्यायच्या. असा खूप छान सुगंध सुटतो. आणि जाडसर खलबत्त्यामध्ये मी वाटून घेतलेला आहे. 3 मिरच्या कापून घेतल्या बारीक चिरून. आता गॅसची फ्लेम चालू केली. त्यावर तेल टाकून मोहरी, जिरं, हळद आणि लाल तिखट हे तेलामध्ये टाकून त्यामध्ये बटाटा आणि वाटाणा हेही टाकून घेतले जिन्नस. आता एकसारखं बारीक करून घेऊ हा बटाटा आणि त्यामध्ये आपण बनवलेला मसाला टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. एकसारखं परतून घेऊया आणि कढईमध्ये आता तेल गरम करत ठेवूया. आणि तोपर्यंत आपण हा समोशाची लाटी लाटून घेऊया. घट्टसर मळायचा आणि आता उभा हा आकाराची लाटी लाटून घ्यायची. समोसे करायला आपल्याला सोपी जाईल. सोपी ट्रिक आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. कढईने पाणी लावून घेतलं मी आणि ह्या चांगल्या कडा बंद करून घ्यायच्या, जेणेकरून बॅटर बाहेर नाही आलं पाहिजे. आता हे बॅटर थंड होईपर्यंत बाजूला ठेवून दिलं होतं. थंड झालं. आता हे भरून घेऊया. खूप छान खायलाही खूप खमंग लागतं. कोणतेही आमचूर पावडर नाही, कोणतेही बाहेरचे मसाले नाही, फक्त घरचा मसाला टाकला आहे. एकदा नक्की करून बघा. तयार झाला. समोसे 2 बनवून तयार झालेत. आता हे आपण तेलामध्ये तळून घेऊया. गॅसची फ्लेम थोडी करायची कमी आणि जास्त तळेपर्यंत, खमंग होईपर्यंत, लालसर कलर येईपर्यंत हा समोसा आपण तळून घेऊया.